नमस्कार मित्रांनो, SIPद्वारे 5 कोटीचा कॉर्पस कसा तयार करायचा आणि यासाठी आपलं वय काय मॅटर करतं हे आपण पाहणार आहोत. उदाहरणतः टार्गेट कॉर्पस आपला 5 कोटीचा आहे आणि त्यावरती एक्सपेक्टेड ॲन्युअल रिटर्न आपलं 12% आहे. तर SIPची फ्रिक्वेन्सी मंथली आणि रिटायरमेंट एज आपण 60 वर्ष गृहीत धरलं तर आपण समजा 25व्या वर्षी, 30व्या वर्षी आणि 40व्या वर्षी जर SIP केली तर कसे कॅल्क्युलेशन होतात ते पाहूया. समजा तुमचं वय 25 आहे तर तुम्हाला 35 वर्षाचं इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि त्यासाठी मंथली SIP तुमची 8,840 रुपये लागतील. त्यामध्ये तुमची टोटल गुंतवणूक ही 37,08,000 रुपये होईल आणि तुमचा कॉर्पस 5 कोटीचा तयार होईल. सेम जर तुम्ही 30व्या वर्षी SIP करायचं ठरवलं तर तुम्हाला 30 वर्षाची इन्व्हेस्टमेंट भेटेल आणि मंथली SIP तुमची ती वाढेल, ती जवळपास 14,310 पर्यंत जाईल आणि एकूण गुंतवणूक तुमची 51,55,800 एवढी होईल आणि त्याचा कॉर्पस 5 कोटीपर्यंतचा अचीव होईल. जर तुम्ही तेच तुमचं वय 40व्या वर्षी तुम्ही SIP सुरू करायचं ठरवलं तर तुमच्या हातामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी इयर भेटतील 20 आणि त्यासाठी लागणारा SIPची जी अमाऊंट आहे ती 34,630 अशी टोटल गुंतवणूक तुम्हाला 1,65,12,000 एवढी रक्कम तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला 5 कोटीचा कॉर्पस अचीव करता येईल. त्यामुळे जर SIPची सुरुवात तुम्ही कमी वयात केली असेल तर तेवढाच त्याचा जास्त फायदा तुम्हाला तुमच्या वेल्थ क्रिएशनमध्ये दिसून येईल. धन्यवाद.